आवश्यक असेल तर शूटिंग बंद करा. माझ्या तोंडातून काहीतरी जातं, परत अडचणी निर्माण होतात. मूळ अर्बन कोऑपरेटिव्ह बँक आणि सावित्रीबाई फुले पतसंस्था या दोन्ही संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी या ठिकाणी उपस्थित असलेले संस्थेचे संस्थापक नाना, माजी चेअरमन आणि दोन्ही बँकांचे आजी माजी संचालक, बँकेचे शून्य सभासद आणि उपस्थित असलेले बँकेचे कर्मचारी, या सगळ्यांचं मी या सभेच्या निमित्तानं मनापासून स्वागत करतो आणि उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचं आभार मानतो. मी काही भाषणाची किंवा बोलायची तयारी करून या ठिकाणी उभा नाहीये, परंतु मला नानींचा निरोप आला की आज काही अपरिहार्य कारणामुळं माझा मित्र बँकेचे चेअरमन डॉक्टर सागर पाटील या ठिकाणी अनुपस्थित आहेत. त्यांची 2 मिनिटं जागा चालवण्यासाठी मला विनंती केली आणि त्या विनंतीला मान देऊन त्या मैत्रीला जागून मी या ठिकाणी उभा आहे. बँकांच्या बाबतीत बोलायचं झालं तर थोडंसं आल्यावर मी अहवाल वाचला. या 2-3 वर्षाच्या कालावधीमध्ये माझ्या माहितीप्रमाणे पतसंस्थेच्या ठेवींमध्ये जवळपास 50% वाढ झालेली आहे आणि अर्बन बँकेच्या ठेवींमध्ये जवळपास 30% वाढ झालेली आहे. अर्बन बँकेचा संचालक म्हणून थोडीशी खंत वाटली की बँकेच्या प्रमाणात पतसंस्था जास्त स्कोर कशी काय करते. त्यावर माझं मत असं असावं की ठेवी गोळा करायला जाताना मोठे शिंदे साहेब जात असावे आणि वसुलीला नितीन शिंदे सर जात असावे. पण माझी दोघांनाही विनंती आहे, या पुढच्या काळात आणि पुढच्या सभेच्या निमित्तानं आल्यानंतर आपल्या सुद्धा बँकेची प्रगती ही पतसंस्थेप्रमाणे व्हावी. मी पतसंस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांचं पण त्या निमित्तानं अभिनंदन आणि आभार मानतो. विषय काय बोलायचा, गेल्या वेळेस सभेला असंच वसीम डॉक्टरांना उभा राहायला सांगितलं आणि डेंग्यूची साथ होती. नाना म्हणाले तुम्हाला भाषण करावं लागते. वसीम डॉक्टर म्हणले मला काहीच बोलता येत नाही. मी म्हणलं डेंग्यूवर 4-5 सिम्पटम सांगा, औषधोपचार सांगा आणि भाषण संपव. बरोबर आहे का? तसंच काहीतरी छोटासा विषय घेऊन मी माझे 2 शब्द संपवणार आहे. आता मला भाषण करायला उठवल्यानंतर मला विराट सांगायला आला ना आणि मी तुम्हाला बोलायला सांगितले. मला अचानक काय बोलायचं तर त्याला क्षणार्धात शब्द टाकला की गुगल आहे, जीपीटी आहे, उघडा आणि काहीतरी बोला. पण मी खरंच सांगतो प्रामाणिकपणे, मी एवढी सोशल मीडिया वापरतो पण व्हॉट्सअप आणि फेसबुक शिवाय अजून तरी आम्ही सुद्धा काही गोष्टी वापरत नाहीये. परंतु आताची जी ही 7-8 वर्षाच्या पुढची जनरेशन आलेली आहे ही मोबाईलचा अति वापर करते. काळाच्या ओघानुसार तो वापर करायला काय हरकत नाही, परंतु मी या ठिकाणी सर्व पालकांना नम्रपूर्वक विनंती करतो की तुम्ही तुमच्या पाल्याला मोबाईल हातामध्ये देत असताना त्याचा सदुपयोग होतोय का दुरुपयोग होतोय हे तुम्ही तपासलं पाहिजे. आरोग्याच्या दृष्टीने बघायला गेलं तर मोबाईलची जी स्क्रीन आहे त्या स्क्रीन मधून आता बऱ्याच छोट्या मुलींना आणि महिलांना पिगमेंटेशनचा त्रास असतो. मराठीमध्ये त्याला वांग म्हणतात. स्त्रियांना वाटतं काहीतरी कमी असल्यामुळं, उन्हात गेल्यामुळं त्या पिगमेंटेशनचा त्रास होतो. परंतु मोबाईलच्या स्क्रीन मधून जे अल्ट्राव्हायोलेट रेज बाहेर येत असतात आणि ते जर कंटिन्यू स्क्रीन टाइम तुमचा जास्त असेल तरी सुद्धा ते पिगमेंटेशन जास्त प्रमाणात वाढतं आणि ते कुठल्याही मेडिसिनला ते पिगमेंटेशन कमी होत नाहीये. त्याला एकमेव पर्याय आहे की तुम्ही मोबाईलचा वापर कमी प्रमाणात केला पाहिजे. लहान मुलांना सुद्धा या बोटावरचे पुढे सेन्सर आहेत, सगळे सेन्सर असतात. स्क्रीन टाइम जर जास्त असेल आणि त्यांनी स्क्रीनचा वापर जर जास्त केला तर भविष्यामध्ये लिहिण्याचा किंवा हातामध्ये एखादी वस्तू धरण्याचा प्रॉब्लेम सुद्धा त्या मुलांना येऊ शकतो. त्यामुळे मोबाईलचा जेवढा कमीत कमी वापर करेल तेवढं भविष्याच्या काळाला हे फायदेशीर ठरणार आहे. मुलांच्या पुढे शैक्षणिक संबंधात बऱ्याचशा स्पर्धा या ठिकाणी उभा राहिलेल्या आहेत. तुम्ही गेल्या
दिवसात बघताय पेपर फुटीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. टीईटीचा पेपर परवा फुटला, त्याच्या अगोदर नीटचा पेपर फुटला आणि हे पेपर फुटल्यानंतर मुलांना मुलींना ज्या संकटांना सामोरं जावं लागतं त्याचा त्रास त्याच्यासोबत पालकांना सुद्धा होत असतो. सद्यस्थितीला अख्खी दुनिया ही बनवाबनवीची झालेली आहे. मी एक छोटस उदाहरण देऊन माझं भाषण संपवतो. परवा एका शाळेमध्ये इन्स्पेक्शन चालू होतं. शाळेत असे सगळे विद्यार्थी बसले होते आणि शाळा तपासणीसाठी इन्स्पेक्टर आले. इन्स्पेक्टर म्हणजे शालेय विभागाचे इन्स्पेक्टर असतात. इन्स्पेक्टर चेक करायला आल्यानंतर सर्व मुलं पुढे बसली होती. पुढे शालेय शिक्षक शिकवत होते. 2-3 मिनिटं ते सगळं ऑब्झर्वेशन केल्यानंतर शिक्षकांनी विचारलं, त्या इन्स्पेक्टरनी मुलांना विचारलं, तुम्हाला मागच्या 2-3 महिन्यात काय काय शिकवलं रे बाळांनो? त्यातला एक मुलगा म्हटला, सर मी आज शाळेत पहिल्यांदाच आलोय. शाळेची पटसंख्या कमी होती, त्यामुळे आम्हाला सगळ्यांना 10,000 रुपये देऊन हिंदी यायला सांगितले. शाळेत काय शिकवते ते आम्हाला माहिती नाही. इन्स्पेक्टर गडबडून गेले. शिक्षकांना खाली बोलवलं स्टेजवरून. शिक्षकांना म्हणाले, सर हा काय प्रकार आहे? तुम्ही सगळी मुलं पैसे देऊन शाळेत आणले. शिक्षक म्हणले, साहेब मला काहीच माहित नाही, मला 500 रुपये हजेरी देऊन इथं आणले. हा सगळा प्रकार बघून इन्स्पेक्टर भांबावून जातात आणि पटकन शिपायाला बोलवून मुख्याध्यापकाला बोलवायला होता. मुख्याध्यापकांना इन्स्पेक्टर सुनावतात, सर शाळेतली मुलं खोटी आहेत, शिक्षक खोटे आहेत, असा प्रकार का करताय तुम्ही? शाळेवर तुमच्या कारवाई होईल, शाळेला तुम्हाला 5 लाख दंड होईल. मुख्याध्यापक म्हणतात, साहेब मुलं खोटी आहेत हे मान्य आहे, शिक्षक खोटी आहेत हे मान्य आहे, दंड होणार होता हेही मान्य आहे, म्हणून मी दंड तयार ठेवलाय. मलाही आज 5,000 रुपये देऊनच इथं आणलेला आहे. शिक्षण अधिकारी अचंबित होतात. ठीक आहे म्हणले, पैसे घेऊन या. ऑफिस मधून जातात, मुख्याध्यापक पैसे घेऊन येतात. पैसे त्या शिक्षण अधिकाऱ्याकडे दिले जातात. शिक्षण अधिकारी म्हणतात, तुम्हाला 5 लाख रुपये दंड झालाय, पण जर खरा शिक्षण अधिकारी इथं आला असता तर 50 लाख रुपये दंड झाला असता. मी थोडाच आहे तुमच्यासारखा. मुख्याध्यापक त्याच्या पुढचे असतात. मुख्याध्यापक म्हणतात, साहेब या शाळेत मुलं खोटे आहेत, शिक्षक खोटे आहेत, मुख्याध्यापक खोटे आहेत, तुम्ही पण खोटा आहे, तुम्हाला दिलेले नोटा सुद्धा कशावर खरे. अशी सगळी बनवाबनवीची दुनिया निघालेली आहे. त्यामुळं तुमच्या मुलांना शिक्षण देत असताना फक्त पुस्तकी शिक्षण न देता त्यांना आरोग्यविषयक शिक्षण द्या, त्यांना व्यावहारिक शिक्षण द्या, त्यांना खेळायला बाहेर सोडा. मी आमची पिढी स्वतःला नशीबवान समजतो की मी लहान असताना मी गोट्या खेळलो, मी आंब्याचा सीझन नुकताच झाला, मी आंब्याच्या पोळ्यात खेळले. आता त्या पोळ्यांना काहीच माहित नाही. गावात पहिले डस्टबिन नव्हते, उकरडे असायचे. मी सुट्टीला आलो की उकरड्यावर काढ्याच्या पेटीच्या पत्ते करायचो आम्ही, मोकळ्या काढ्याच्या पेटी घेऊन. आता कोणच असले खेळ खेळत नाहीये. ठीक आहे, काळ बदलला, परंतु मुलांना मातीत खेळायला शिकवलं पाहिजे, मुलांना शेतात जायला शिकवलं पाहिजे. त्याच्या मागे सुद्धा काय वैद्यकीय कारण आहे. जेव्हा तुम्ही मुलांना मातीत वगैरे जायला शिकवता त्यावेळेस त्या मातीमध्ये जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात, बॅक्टेरिया असतात, त्या बॅक्टेरियांचा संपर्क जर लहानपणीच मुलांना आला तर मुलांची स्किन आणि मुलं हे रोग प्रतिकारक क्षमता मुलांची वाढली जाते. आता एखाद्या मुलाचा जन्म पुणे मुंबईत झाला असेल आणि संबंधित मुलगी जर 5-6 वर्षांनी खेडेगावात सुट्टीसाठी आली आणि तिचा जर मुलगा मातीमध्ये खेळला तर 2-3 तासाला त्या मुलाला रॅश यायला चालू होते, ॲलर्जी होते. त्याची कारणच ती आहे. त्यामुळे मला सांगायचं आहे की तुम्ही मुलांना पुस्तकी नॉलेज न देता व्यावहारिक नॉलेज द्या, शेतीचं नॉलेज द्या, सांस्कृतिक नॉलेज द्या. फक्त पुस्तकामध्ये मुलांना गुंतवू नका आणि ह्या नकली दुनियेपासून मुलांना सावध राहण्याचा सल्ला द्या. एवढीच या ठिकाणी मी विनंती करतो. मला या ठिकाणी बोलण्याची 2 मिनिटं संधी दिली त्याबद्दल मी नियोजन मंडळाचा आभारी मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो.
धन्यवाद डॉक्टर